हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ होता. महेश पाटील यांनी लिंगडेर मागासवर्गीय असल्याचा दाखला काढून ही निवडणूक लढवत विजय मिळवला होता. पण त्यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेत पुरुषोत्तम भुजिंगे, तुषार बाणदार आणि चरणदास कांबळे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये तक्रार दाखल केली होती. यावर जात पडताळणी समितीने निर्णय देत महेश पाटील यांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. या निर्णयाविरुद्ध महेश पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयानं त्यांना तात्पुरता दिलासा देण्यास नकार दिलाय. त्यामुळे बोगस कागदपत्रांआधारे जातीचा दाखला काढणाऱ्या महेश पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजन हिताय बहुजन सुखाय वकील आणि सामाजिक संघटनेनं केली आहे. पट्टणकोडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जातीचा राखीव असताना या मतदारसंघामधून महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील हा अनुसूचित जातीचा खोटा दाखला वापरून निवडणूक लढवून विजयी झालेला होता. तो विजयी झालेला असताना जिल्हा जात पडताळणी समिती यासमोर आम्ही त्याच्या विरोधात हरकत घेऊन त्याचा जातीचा दाखला जप्त व रद्द करण्यासाठी आदेशित केलेला आहे जिल्हा जात पडताळणीने. तरी सदर आदेशाच्या अनुषंगाने आम्ही काल माननीय प्रांताधिकारी माननीय तहसीलदार यांना बहुजन हिताय बहुजन सुखाय वकील संघटना व सामाजिक संघटना यांच्याकडून निवेदन देण्यात आलेलं आहे की महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील याच्या विरोधात जातीचा दाखला जप्त व रद्द करावा, तसेच त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. संघटनेच्या वतीने इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे तसंच हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना सादर करण्यात आले.